कसा रचला गेला राजीव गांधींच्या हत्येचा कट, जाणून घ्या संपूर्ण कहाणी। भारतात दरवर्षी 21 मे रोजी दहशतवाद रोधी दिन साजरा केला जातो। 21 मे 1991 रोजी भारताचे 7वे पंतप्रधान राजीव गांधी यांची एका दहशतवादी घटनेत हत्या झाली। या हत्येची जबाबदारी श्रीलंकेत कार्यरत असलेल्या LTTE या दहशतवादी संघटनेने घेतली होती। या घटनेची बीजे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या श्रीलंकेच्या अंतर्गत संघर्षात दडलेली आहेत। श्रीलंकेत भेदभाव, श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्या काळापासून तिथल्या तमिळ भाषिक लोकांना बहुसंख्य बौद्ध धर्माचे पालन करणाऱ्या सिंहस्री समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले। हळूहळू तमिळ लोक प्रत्येक क्षेत्रात उपेक्षित झाले। या भेदभावामुळे तमिळनी शस्त्रे हाती घेतली आणि वेलुपिल्लई प्रभानगर नावाच्या तरुण तमिळीने लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळीलम LTTE नावाची संघटना स्थापन केली। 1980च्या दशकात LTTE सर्वात मजबूत, शिस्तबद्ध आणि सर्वात मोठी तमिळ दहशतवादी संघटना बनली होती। गृहयुद्ध परिस्थिती आता भारतातील तमिळांना श्रीलंकेतील तमिळांबद्दल सहानुभूती मिळाल्याचे समीकरण बनवले होते। त्यांनी श्रीलंकेत तमिळांनाही पाठिंबा द्यायला सुरुवात केली। दरम्यान जुलै 1983 मध्ये श्रीलंकेत 13 सैनिकांच्या हत्येनंतर दंगल उसळली होती, ज्यामध्ये तमिळ लोक मोठ्या संख्येने मारले गेले आणि गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती। भारत श्रीलंका करार 1987 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात शांतता करार झाला। त्यावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षरी केली होती। करारानुसार भारताने श्रीलंकेत इंडियन पीस कीपिंग फोर्स नावाचे लष्करी दल पाठवायचे होते, ज्यात LTTEला आत्मसमर्पण करायला लावण्याची जबाबदारी होती। सुरुवातीला LTTE आत्मसमर्पण करण्यास तयार होते। अनेक सामूहिक आत्मसमर्पणही झाले, पण 3 आठवड्यांतच ही शरणागती थांबली। भारत आणि LTTE समोरासमोर शरणागती आणि त्यानंतर तमिळांच्या तोडग्याबद्दल असंतोष, LTTE विरोधकांना समर्पित शस्त्रे सुपूर्द करणे ही कारणे म्हणून LTTEने हे पाऊल उचलले। श्रीलंकन सैन्याने अटक केलेल्या LTTE समर्थकांच्या सुटकेसाठी मागणी केली गेली, मात्र त्यातील 12 जणांच्या आत्महत्येने प्रकरण गंभीर बनले आणि LTTE आणि IPKF समोरासमोर आले। दिल्लीतील राजकीय पक्षांनी IPKF मागे घेण्याची मागणी सुरू केली आणि तिकडे श्रीलंकेत त्यांचे सैनिक मारले गेले। राजीव गांधी यांचं 15 पैशांबद्दलचं वक्तव्य काय होतं? कुठे घडली होती ही घटना? दिल्लीच्या बदलत्या राजकारणाच्या काळात 1989 मध्ये दिल्लीत सत्ता बदलली आणि नवीन VP सिंह सरकारने श्रीलंकेतून IPKF मागे बोलवण्याचा निर्णय घेतला। दरम्यान ऑगस्ट 1999 मध्ये राजीव गांधी पुन्हा एकदा भारत श्रीलंका कराराची बाजू घेत अखंड श्रीलंकेचा उल्लेख केला। त्यामुळे LTTEला इलमच्या प्रश्नावरती पाणी फिरणार असल्याचे दिसले। राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यास हे स्वप्न साकार होणार नसल्याची त्यांना जाणीव झाली। त्यामुळे LTTEने त्यांना संपवण्याचा कट रचला। षडयंत्राचे स्वरूप। हा कट LTTE प्रमुख प्रभाकरन, LTTEच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख पोट्टू ओमन, महिला दल प्रमुख अखिला आणि शिवरासन यांनी रचला होता, ज्यामध्ये शिवरासन हा या योजनेचा मास्टर माइंड होता। राजीव गांधींची मुलाखत प्रकाशित झाल्यानंतर अवघ्या महिनाभरातच LTTE दहशतवाद्यांचा पहिला गट निर्वासित म्हणून भारतात आला। त्यानंतर 7 गटांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी आपले तळ बनवले आणि तेथून संदेशाची देवाणघेवाण झाली। ड्रेस रिहर्सल मे 1991च्या पहिल्या आठवड्यात आत्मघाती पथकाच्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून मानवबामो धनू आणि सुबा यांच्यासह 9 लोकांना धनू, सुबा आणि नलिनी यांना मद्रासमधील VP सिंग यांच्या बैठकीत सुरक्षा घेरा तोडवण्याचे देण्यात आले। धनू आणि सुबा यांनी VP सिंह यांना पुष्पहारीत घातला। त्यानंतर 19 मे रोजी शिवरासन यांना राजीव गांधींच्या निवडणूक कार्यक्रमाची माहिती वर्तमानातून मिळाली। त्यानंतर 21 मे हा राजीव गांधींच्या श्री पेरुंबदूर भेटीचा दिवस म्हणून निवडण्यात आला। या सभेत राजीव गांधींपर्यंत पोहोचून धनू आणि सुबा यांनी स्फोट केला। क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं आणि देशाचे माजी पंतप्रधान गमावले।